नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्रजीमध्ये कॅन आणि कुडचा वापर कसा करतात. यूज ऑफ कॅन अँड कुड आणि कॅन आणि कुड मधला डिफरन्स. कॅन वर्सेस कुड. यूज ऑफ कॅन. कॅनचा वापर. कॅन हे एक मॉडेल वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे. क्षमता किंवा योग्यता सांगण्यासाठी कॅन हा शब्द वापरतात. म्हणजे कसं ते पहा. मला कोणकोणती कामे जमतात किंवा मी काय करू शकते किंवा एखादी व्यक्ती काय करू शकते हे सांगण्यासाठी आपण कॅन या शब्दाचा वापर करतो. उदाहरणार्थ, मी खूप जोरात पळू शकतो. आय कॅन रन व्हेरी फास्ट. या वाक्यामध्ये मी काय करू शकतो? मी जोरात पळू शकतो. इथे आपण शक्यता दाखवण्यासाठी कॅनचा वापर केलेला आहे. आय कॅन रन. मी पळू शकतो. दुसरं वाक्य आहे पहा, मी कार चालवू शकतो. आय कॅन ड्राईव्ह अ कार. मी काय करू शकतो? तर मी कार चालवू शकतो. आय कॅन ड्राईव्ह अ कार. कॅन म्हणजे शकतो, शकते, शकतोस किंवा शकतात. जेव्हा आपल्याला नकारार्थी वाक्य तयार करायचे असते त्यावेळेस आपण कॅन सोबत नॉट जोडतो. कॅन नॉट. कॅन नॉटलाच आपण कांट असेही म्हणतो. कॅन नॉट म्हणजे शकत नाही. जेव्हा आपण कॅनचा वापर करतो त्यावेळेस वाक्यात वर्बचे पहिले रूप येते. कॅन प्लस V1. मी धावू शकतो. आय कॅन रन. याचं निगेटिव्ह नकारार्थी वाक्य होईल, मी धावू शकत नाही. आय कॅन नॉट रन किंवा आय कांट रन. जेव्हा आपल्याला प्रश्न विचारायचा असेल, जेव्हा आपण प्रश्नार्थी वाक्य तयार करतो तेव्हा वाक्य होईल, मी धावू शकतो का. यावेळेस वाक्य होईल, कॅन आय रन. मी धावू शकतो काचं प्रश्नार्थी वाक्य होईल, कॅन आय रन. रोहन शिकवू शकतो. रोहन कॅन टीच. या वाक्याचं नकारार्थी वाक्य होईल, रोहन शिकवू शकत नाही. रोहन कॅन नॉट टीच किंवा रोहन कांट टीच. याच वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य होईल, रोहन शिकवू शकतो का. कॅन रोहन टीच. ती नाचू शकते. शी कॅन डान्स. या वाक्याचं नकारार्थी निगेटिव्ह वाक्य होईल, ती नाचू शकत नाही. शी कॅन नॉट डान्स किंवा शी कांट डान्स. जेव्हा आपण या वाक्याला प्रश्न विचारू तेव्हा वाक्य बनेल, ती नाचू शकते का. कॅन शी डान्स. यूज ऑफ कुड. कुडचा वापर. कुड हे एक मॉडेल वर्ब आहे, म्हणजेच हे एक सहाय्यकारी क्रियापद आहे. कुडचा वापर आपण भूतकाळात काय करू शकलो किंवा काय करू शकलो असतो हे सांगण्यासाठी वापरतो. कॅनचा भूतकाळ म्हणून कुड हे क्रियापद प्रामुख्याने कॅन या शब्दाचे भूतकाळातील रूप आहे. मी घर बांधू शकलो. यामध्ये भूतकाळातील क्षमता दाखवण्यासाठी कुडचा वापर केलेला आहे. आय कुड बिल्ड अ हाऊस. मी 5 कोटी
रुपयांची कमाई करू शकलो. I could earn 5 crore rupees. या दोन्ही वाक्यामध्ये मी काय करू शकलो हे सांगण्यासाठी couldचा वापर केलेला आहे. could म्हणजे शकत होतो, शकत होते, शकलो, शकलो असतो. couldचे निगेटिव्ह फॉर्म आहे could not. शकला नाही, शकलो नाही. could हे वाक्यात वापरताना could सोबत नेहमी verb पहिले फॉर्म येते. could plus V1. तो ऐकू शकत होता. He could listen. याच वाक्याचे निगेटिव्ह वाक्य नकारार्थी वाक्य होईल. तो ऐकू शकत नव्हता. He could not listen किंवा He couldn't listen. याच वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य होईल. जेव्हा आपण या वाक्याला प्रश्न विचारू तेव्हा या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य होईल. तो ऐकू शकत होता का? Could he listen? राधा पोहू शकत होती. राधा could swim. याच वाक्याचे निगेटिव्ह नकारार्थी वाक्य होईल. राधा पोहू शकत नव्हते. राधा could not swim किंवा राधा couldn't swim. याच वाक्याला आपण जर प्रश्न विचारला तर प्रश्नार्थी वाक्य होईल. राधा पोहू शकत होती का? Could राधा swim? मी लिहू शकत होतो. I could write. याच वाक्याचं निगेटिव्ह वाक्य होईल. मी लिहू शकत नव्हतो. I could not write किंवा I couldn't write. याच वाक्याला आपण प्रश्न विचारला तर प्रश्नार्थी वाक्य होईल. मी लिहू शकत होतो का? Could I write? Can versus could. Can आणि could मधला फरक. Can आणि could हे दोन्हीही क्षमता, परवानगी, विनंती, ऑफर किंवा संधी व्यक्त करणारी मॉडेल वर्ब म्हणजेच सहाय्यक क्रियापदे आहेत. कॅनचा भूतकाळ म्हणून could हे क्रियापद प्रामुख्याने कॅन या शब्दाचे भूतकाळातील रूप आहे. कॅन या क्रियापदाचे भूतकाळातील रूप म्हणून couldचा वापर भूतकाळ आणि अप्रत्यक्ष भाषणात सामान्य क्षमता व्यक्त करण्यासाठी केला जातो. कॅन हा शब्द क्षमता किंवा परवानगीचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. तो सामान्य, सत्य किंवा संभाव्यतेची तीव्र भावना असलेल्या गोष्टींचा देखील संदर्भ घेऊ शकतो. कमकुवत शक्यता वर्णन करण्यासाठी could वापरला जातो. विनंत्या, आज्ञा आणि परवानगीसाठी वाक्यांमध्ये कॅन पेक्षा could वापरणे अधिक सभ्य मानले जाते. उदाहरणार्थ, मी तुमचा फोन वापरू शकतो का? Could I use your phone? तुम्ही मला मदत करू शकाल का? Could you help me? या दोन्ही वाक्यांमध्ये परवानगी आणि विनंती केलेली आहे. पहिल्या वाक्यामध्ये परवानगी मागितलेली आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये विनंती केली आहे. या ठिकाणी आपण कॅनचा वापर पण करू शकतो. पण
कुड हे अधिक सभ्य आणि फॉर्मल मानले जाते. त्यामुळे आपण अशा वेळेस कुड या मॉडल व्हर्बचा वापर करतो.